शिपवरची सगळी कामं आवरून आणि ड्युटी ऑफिसरला कार्गो ऑपरेशनचे नीट इन्स्ट्रक्शन देऊन आज मी निघालो होतो शोर लिव्हला. आमची शिप होती टेक्सास सिटी म्हणजेच अमेरिकेला, आणि अमेरिकेला पोर्ट सिक्युरिटी ही फार स्ट्रिक्ट असते. सगळ्यात आधी गँगवे लॉगबुकमध्ये शोर लिव्हची एंट्री केली आणि त्यानंतर टर्मिनलच्या परमिशन घेऊन गँगवेवरून खाली उतरलो. टँकर टर्मिनल असल्यामुळे इथे फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यावर बंदी असते. तिथूनच आम्ही पुढे फर्स्ट गेटच्या सिक्युरिटीला पोहोचलो. तिथलं सिक्युरिटी चेक्स क्लिअर करून आम्ही गाडीची वाट पाहत थोडा वेळ थांबलो. गाडीने आम्ही सेकंड गेटला पोहोचलो. तिथे सुद्धा सिक्युरिटी चेक्स क्लिअर करून फायनली गेटच्या बाहेर पडलो खरे, पण टॅक्सीवाला तर आलाच नव्हता. शेवटी अर्धा तास थंड वाऱ्यावर कुडकुडत वाट पाहिल्यानंतर फायनली आमचा टॅक्सीवाला आला. जसा टॅक्सीवाला आला तसं पटापट आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आणि पोर्टच्या बाहेर यायला सुरुवात केली. पोर्टमधल्या रिफायनरीच्या चिमण्यांमधून निघणारा धूर आणि मोठमोठ्या टाक्या पार करत आम्ही फायनली हायवेवर पोहोचलो. हायवेवरून फक्त 10 मिनिटात आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला म्हणजेच टँजर आउटलेट्सला पोहोचलो. हा एखाद्या मॉलप्रमाणेच होता. इथे देखील बरेच शॉप्स होते. शॉपिंग करण्यासाठी बेस्ट जागा होती. नमस्कार मित्रांनो. सो आता आम्हाला बऱ्याच दिवसानंतर आज लकीली शोर लिव्ह मिळाली आहे, कारण की पोर्टमध्ये एवढं ऑपरेशन्स बिझी असतात की शोर लिव्ह नॉर्मली मिळत नाही. पण येस, इथे थोडं ऑपरेशन स्लो असल्यामुळे शोर लिव्ह मिळाली आहे. आणि आता इथे आम्ही जसं टेक्सास सिटीला आहोत, म्हणजे USA आणि बघूया कुठे कुठे जायला मिळतं आहे. मेजरली तर इथे काय बेस्ट बाय, वॉलमार्ट किंवा काही शॉपिंगचे आउटलेट्स असतात तिथे जायला मिळतं. इथे काय असं बघायला वगैरे जास्त जाता येणार नाही आहे. सो येस, असंच काही ठिकाणी जाणार आहोत. बघू आता पुढे कुठे कुठे जायला मिळतं आहे, कारण की आम्हाला टाईमचं रिस्ट्रिक्शन पण असतं. त्या विदिन द टाईममध्ये आम्हाला रिटर्न पण यायचं असतं शिपवरती. सो येस, होप सो की बरंच काही बघायला मिळेल आणि त्या व्लॉग्सवर तुम्हाला देखील बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. चला तर मग. टँजर आउटलेटच्या एका बाजूने आम्ही एंट्री केली आणि आधी मॅप पाहिला तर तिथे बरेच ब्रँडचे शॉप्स होते. आम्हाला पोहोचण्यापर्यंत दुपार झाल्यामुळे आधी आम्ही जेवण घेण्याचे ठरवलं. थोडं चालून एका फूड हबमध्ये पोहोचलो. छान होती ती जागा, स्पेशली तिथले पंखे. खरं म्हणजे बाहेर एवढी थंडी होती की तिथे पंख्यांची काही गरज नव्हती. So yes, 3 of us have joined together and after 2 months we are back outside. ठीक आहे. सो आता आम्ही जेवून घेतोय. जेवून घेतल्यानंतर पुन्हा बाकीचा मॉल चेक करून घेणार आहे. इथे बरेच शॉपिंग सेंटर आहेत आणि रिसेंटलीच आता ब्लॅक फ्रायडे होऊन गेलं आहे. सो लेट्स सी. नॉट लास्ट इयर, जस्ट 2 days बॅक. आज संडे आहे आणि फ्रायडे आता जस्ट होऊन गेलं आहे. सो येस, वी आर जस्ट वेटिंग फॉर अवर फूड आणि येत आहे ते आता. Oh, belated early. Oh my God. चला तर आता आमचं जेवण आलेलं आहे, तो आता आम्ही जेवून घेतो. सो येस, लंच टाईम आहे. सो चिकन प्लेटर आहे जे आम्ही घेतलं आणि खातोय. बोथ इट वॉज संडे. Biscuits, but yes, like bread. Potato. एवढं गरम आहे, व्हिडिओमध्ये पण दिसत असेल, बट छान आहे चिकन. ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर बाहेर येऊन असं काहीतरी खायला मिळतं. ऑफकोर्स शिपवरती असतं, बट नॉट लाईक दिस. हे फ्रेश असेल, शिपवरती तेवढं फ्रेश नसतं. फटाफट खाऊन घेतो, नंतर शॉपिंगला भेटू. ते फूड्सचे बरेच ऑप्शन्स अवेलेबल होते. तिथे आम्ही क्रिस्पी चिकनमधून चिकनचं मोठा प्लॅटरच घेतलं होतं. भूक तर सगळ्यांना लागली होती, त्यामुळे सगळ्यांनी पटापट खाऊन घेतलं. जेवून बाहेर पडलो आणि एक शॉपमध्ये एंट्री करून शॉपिंगला सुरुवात केली. कपडे, शूज, गॉगल, कॅप्स, वॉलेट्स, बेल्ट्स आणि बरंच काही इथे अवेलेबल होतं, आणि ते सुद्धा ऑफर प्राईजमध्ये. कारण आत्ताच अमेरिकेमध्ये थँक्सगिव्हिंग आणि ब्लॅक फ्रायडे होऊन गेला, त्यामुळे या विकेंडला सुद्धा या ऑफर्स अजूनही अवेलेबल होत्या. चला तर मग आता शॉपिंगला सुरुवात करूया.
असंच एका शॉपमध्ये एंट्री एक्झिट करत जे आवडलं त्या गोष्टी घेतल्या आणि पुन्हा सेम जागेवरती यायला निघालो जिथे आम्हाला टॅक्सी पकडायची होती. इथे सगळीकडे क्रिसमसची तयारी सुद्धा केलेली होती. एका ठिकाणी सॅन्टाक्लॉज एका चिमुकल्याला विश करताना सुद्धा दिसला. खरंच फार छान वाटलं पाहून. चला तर आता शॉपिंग तर झालेली आहे. काही गोष्टी मी घेतल्या आहेत. आता इथून आता पुढे चाललो आहे बेस्ट बायला. बेस्ट बायला बघूया आता इलेक्ट्रॉनिक्स काय मिळत आहेत आणि तिथून पुढे जमल्यास वॉलमार्टला जायला मिळेल. सो आता लेट्स सी, बघू आता कुठे कुठे जायला मिळतं पुढे. कारण की आता अजून माझ्याकडे 2 तास आहेत, 2 ते 3 तास. त्या 2-3 तासामध्ये जेवढं फिरता येईल, जेवढं बघता येईल तेवढं बघणार आहे आणि लगेच निघू शिपवरती जाण्यासाठी पुन्हा. ओ टू मच शॉपिंग हा. फायनली इकडची शॉपिंग संपवून आम्ही बेस्ट बायला पोहोचलो. बेस्ट बाय तिथून जवळच होता. बेस्ट बाय हे अमेरिकेमधलं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप आहे जे इंडियामध्ये क्रोमा, रिलायन्स डिजिटल किंवा विजय सेल्स आहे. चला आता इथे फिरून बघूया काही आवडीचं इलेक्ट्रॉनिक्स मिळत आहे का ते. फोन, स्मार्टवॉच, टीव्ही, कॅमेरा, फ्रीज, लॅपटॉप, टॅबलेट अशा बऱ्याच गोष्टी इथे एका ठिकाणी मिळत होत्या.
पूर्ण बेस्ट बाय फिरलो, पण आवडीत असं काही दिसलं नाही. तिथून बाहेर पडलो आणि पुढे वॉलमार्टमध्ये जायला निघालो. आता आम्ही बेस्ट बायला आता पोचलो, पण बेस्ट बायमध्ये काही मिळालं नाही. कारण की आज 30th आहे आणि ब्लॅक फ्रायडेचा सेल जो होता तो 2 दिवसापूर्वीच संपलाय म्हणण्यापेक्षा आउट ऑफ स्टॉक झाल्यात गोष्टी. कारण की या वीकमध्ये देखील त्याच्या सेलमधल्या बऱ्याच गोष्टी असल्या तर त्या या विकेंडला असतात डिस्प्लेला, पण यावेळी काहीच नव्हतं. ऑलमोस्ट सगळं संपलेलं होतं. आणि जे ॲक्च्युली ठरवून आलं होतं किंवा विचार करून आलं होतं ह्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स वगैरे घेऊ करून, ऑफकोर्स लिस्ट इनकम्प्लीट राहिली. कारण की US ला आलो, आपण नेहमीच ऐकतो की US ला इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी घेतल्या पाहिजे, स्वस्त मिळतात किंवा चांगल्या क्वालिटीच्या मिळतात. हे सगळं विचार करून आलं होतं, पण जे घ्यायचं होतं ते नाही मिळालं. कारण की बहुधा सेलमुळे पण आउट ऑफ स्टॉक असेल किंवा असेल अजून काही रिझन, पण ठीक आहे, तिथे काही नाही मिळालं. सो आता आम्ही तिथून आता वॉक करत पुढे वॉलमार्टला चाललो आहे. इथून वॉलमार्ट एक 10 मिनिटावर आहे वॉकेबल. सो वॉलमार्टमध्ये बाकी थोड्याशा खाण्याच्या वगैरे गोष्टी मिळतील, सो त्या पिक करू आणि तिथून शिपवरती जाऊ. कारण की ऑलमोस्ट अजून तासाभरात तरी शिपवरती जायला निघावं लागेल. ठीक आहे, आता भेटू वॉलमार्टमध्ये. फायनल आम्ही बेस्ट बायपासून वॉक करत वॉलमार्टला पोचलो, आजच्या शोरलीवचं शेवटचं ठिकाण. वॉलमार्टमध्ये आम्ही एंट्री केल्या ब्लॅक फ्रायडे डीलचा बोर्ड दिसला, ज्याची आजची शेवटची तारीख होती. एंट्री केल्या एका बाजूला फ्रेश व्हेजिटेबल, फ्रुट्स, बेकरी प्रोडक्ट्स आणि असं बरंच काही होतं. त्यापुढे नॉनव्हेज सुद्धा फ्रोझन अवस्थेत होतं. वॉलमार्ट हे अमेरिकेतला फेमस शॉपिंग मार्ट आहे. इथे खाण्यापासून ते डेलीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी चांगल्या क्वालिटी आणि चांगल्या दरात मिळतात. आपल्याकडे जसं डीमार्ट, स्टार बाजार किंवा रिलायन्स अशी शॉपिंग मार्ट आहेत, तसंच अगदी इथे वॉलमार्ट आहे. चला आता फिरून बघूया वॉलमार्टमध्ये काय काय आहे आणि खाण्यासाठी थोड्या गोष्टी सुद्धा घेऊया.
सो आता वॉलमार्टमधून बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे. थोडेसे चिप्स आणि चॉकलेट्स घेतले आहेत, कारण की आता याच्या पुढे माहिती नाही शिपवरून कधी उतरायला मिळेल. सो त्याच्यामुळे आताच सामान घेऊन ठेवलं आहे. सो आता झालं आहे. आता जातो सरळ बिलिंग काउंटरवरती आणि बिलिंग करून घेतो आणि नंतर शिपवरती जाणार आहे सरळ, कारण की आता बऱ्यापैकी लेट झालं आहे. टाईम पण बराच झालेला आहे. इथून अर्धा तास लागेल शिपवरती जायला. चला तर आता लगेच बिलिंग करून घेतो. त्याआधी बघून घ्या मी काय घेतलं आहे ते. सो हे आहेत काही चिप्स आणि हे आहेत काही चॉकलेट्स, काही ड्रायफ्रूट्स पण घेतले आहेत खाण्यासाठी, आणि ही होती आधीची शॉपिंग. सो यस, आता जातो बिलिंग काउंटरवरती आणि बिलिंग करून घेतो. जमिनीवर पुन्हा पाय ठेवण्याचा फील भारी असतो. महिने समुद्रात काम करून डेली नुसतं समुद्र पाहून जेव्हा असं शोरलीवला जायला मिळतं तेव्हा एकदम भारी वाटतं. पण हा शोरलीवचा टाइम कधी पटापट निघून जातो हे समजत सुद्धा नाही. थोडी रिलॅक्स टाइम. शोरलीव लहान असते पण आपल्या मनाला खूप फ्रेश करून जाते. दररोजच्या रुटीन मधून थोडं वेगळं. आता शिपवर जाण्याचा प्रवास चालू केला आहे. शॉपिंग झाली, खाणं झालं, रिलॅक्स सुद्धा झालं. आजचं मिशन कम्प्लीट. माझ्यासोबतची ही टेक्सासची छोटी सफर पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच मजेशीर आणि माहितीपूर्ण ब्लॉगसाठी प्रवासी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो मित्रांनो, आता मी शोरलीवरनं शिपवरती पोचलो आहे. आम्हाला शिपवरती पोचेपर्यंत 7:30 वाजले आणि आल्यानंतर आधी मी चेक केलं की कार्गो ऑपरेशन व्यवस्थित चालू आहे का. सो जसं प्लॅन करून दिलं होतं तसं व्यवस्थित चालू होतं. सो तेच सगळं फ्रेश वगैरे झालो आणि आता लगेच डिनर करायला पोचलो आहे. चिपकुकने आणि मेसमॅनने जे जेवण होतं ते व्यवस्थित माझं काढून ठेवलं होतं आणि आता त्याचं लगेच खाऊन घेतो आणि त्यानंतर लगेच झोपायला जाईन, कारण की आता मला 1 वाजता पुन्हा यावं लागणार आहे जे कार्गो ऑपरेशन कंप्लीट करायला आणि राहिलेले जे पेपर वगैरे आहेत ते सगळं करण्यासाठी. सो लगेच आवरून घेतो आता आणि लगेच झोपायला जाईन. सो आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा आणि काळजी घ्या.